नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात अध्याय 3 मधील 219 ते 231 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊ. इच्छा आणि क्रोध ह्यांची संगत आपण जर केली तर त्याच्यामध्ये आपले अहितच आहे. त्याचबरोबर परमार्थालाही हे दोन्ही गुण घातक आहेत, हे ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं. आणि आता त्याला धरूनच जेव्हा स्वधर्म रूपी कर्माचं आचरण आपल्याला ते करायला सांगतायत, त्यावेळी त्यातले सुद्धा बारकावे आपल्यासमोर उघड करणं हे ज्ञानोबारायांना अत्यंत आवश्यक वाटतंय. मनामध्ये कुठलीही आपल्या शंका राहू नये, हीच त्यांची तळमळ आहे. आणि त्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतायत की स्वधर्माचं आचरण करताना अनेक आव्हानं समोर येतील, अनेक अडीअडचणी समोर येतील, पण साधकाने कसं राहायला पाहिजे. आपण आत्मस्वरूप आहोत ह्याच्या जाणीवेबद्दल, ज्ञानाबद्दल मनामध्ये प्रेम ठेवून आपल्याला आचरण करायचंय. ज्ञानोबाराय म्हणतायत, अगा स्वधर्मू हा पुला जरी का कठीणू जाहला, तरी हाची अनुष्ठिला भला देखे. येरू आचारू जो परावा, तो देखता कीर बरवा, परी आचरतेने आचरावा आपुलाची. अर्थात श्री कृष्ण भगवान अर्जुनाला सांगतायत की अरे अर्जुना, आपल्या वाट्याला चालून आलेलं कर्म जरी आपल्याला कठीण वाटलं, पण ते आपल्या हिताचं असेल तर त्याचं आचरण करण्यातच आपल्याला कल्याण आहे. आणि दुसऱ्याच्या वाट्याला येणारं कर्म आपल्याला दुरून दुरून कितीही चांगलं वाटलं तरी ते स्वीकारून आपण आचरण केलं पाहिजे, हे काही योग्य नाही. श्रीकृष्णांनी अर्जुनाला हे सांगण्याचं कारण असं की अजून सुद्धा अर्जुन क्षात्र धर्माप्रमाणे क्षत्रिय वृत्तीला धरून जे युद्धरूपी कर्म त्याच्या वाट्याला आलेलं होतं आणि ते स्वीकारण्यात त्याचं कल्याण होतं, ते सोडून कर्माचा त्याग करून संन्यास धर्माप्रमाणे आचरण करावं असं अर्जुनाच्या मनात यायला लागलं होतं. म्हणून त्याच्या या विचाराला योग्य दिशा देण्यासाठी त्याला स्वधर्माच्या कर्माच्या आचरणाबद्दल योग्य मार्गदर्शन करणं आवश्यक होतं. ज्ञानोबाराय म्हणतात, सांगे शूद्र घरी आघवी, पक्वाने आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी जाहला. हे अनुचित कैसेनी कीजे, अग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पाम. माऊली हो, ह्या ओव्यांमध्ये माऊलींनी शूद्र हा जो शब्द वापरलाय त्यातून खूपदा गैरसमज होतो. माऊलींनी अजिबात जात पात याला जागाच दिलेली नाहीये ज्ञानेश्वरीत, की ज्या मनुष्य प्राण्याची मन बुद्धी थाऱ्यावर नाहीये, त्याला योग्य अयोग्य काय हे समजत नाही, ज्यांनी सत्कर्माची कास धरलेली नाहीये, जो दुराचरण करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही, किंबहुना आपण काही दुराचरण करतोय, पापकृत्य करतोय हे त्याला समजतच नसतं, ही जाणीवच ज्याच्या ठिकाणी नाही, त्या वृत्तीला शूद्र म्हटलं जातं. माऊली हो, इथं कुठल्याही प्रकारे जात वर्ण ह्याला धरून माऊलींनी हा उल्लेख केलेला नाही. आपल्या माऊली अशा रीतीने उल्लेख करणारच नाहीत.
आणि त्याचबरोबर जेव्हा माऊली म्हणतात ती द्विजे केवी सेवावी, या ठिकाणी द्विज शब्द वापरलाय, तो सुद्धा कुठल्याही जाती धर्माला धरून नाही, तर जो ज्ञानाची आणि त्यात सुद्धा अध्यात्म ज्ञानाची कास धरतो. द्विज कुठल्याही प्रकारचा मनात भेदभाव न ठेवता आचरण करण्याचा प्रयत्न करत असतो. अशी वृत्ती धारण केलेल्या मनुष्य प्राण्यांनी जो दुराचरण करतोय, पापाचरण करतोय, त्यांनी पक्वान्न जरी वाढली तरी त्याचं सेवन करू नये. कारण का, तर अन्नाचा मनावर आणि बुद्धीवर होणारा परिणाम. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतायत, हे अनुचित कृत्य ज्ञानी माणसाने करू नये. पुढे दृष्टांत देताना म्हणतात ज्ञानोबाराय, तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे, असती आपुली तणारे मोडावी केवी. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली जिया परी. माऊलींचे हे दोन्ही दृष्टांत सुद्धा अत्यंत मार्मिक आहेत. आज आपल्यापेक्षा ज्यांची बाजू उजवी आहे, समृद्धता आहे, पैसा आहे, त्यांनी उत्तम पक्की घरं, अगदी अनेक मजली घरं बांधलेली असली आणि त्याच्या पुढे आपलं घर लहानसं छोटं असलं म्हणून काय मोडून टाकावं? अहो, शेवटी ज्या वास्तूमध्ये गेल्यावर मनःशांती मिळते, आपलेपणा असतो आणि जिथे प्रेम नांदत असतं, तेच तर घर आहे. त्याचबरोबर या जीवनाची वाटचाल करताना सहधर्मचारिणी किंवा सहधर्माचं आचरण करायला जो मला मदत करेल त्याची आपण निवड करतो. मग स्त्री असेल तर ती बायको, पुरुष असेल तर तो नवरा. त्याच्यामध्ये रूपाने कोणी डावं उजवं असलं तरी सुद्धा आपल्याला आपलं स्वहित ज्याच्यात आहे त्या स्वधर्माचं आचरण करायचं असेल तर विहित कर्म करता करता आपल्याला सहचारिणी म्हणून जी प्राप्त झाली असेल तिच्या साह्यानेच आपल्याला जीवनातले भोग उपभोगायचे आणि स्वधर्मरूपी कर्माचं अनुष्ठान करायचंय. तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मची सुरवाडू परत्रींचा. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे आपला स्वधर्म आपल्याला जरी कठीण वाटला, आचरताना यातना दुःख देणारा असला तरी सुद्धा त्या स्वधर्माचं आचरण केल्यानंतरच ह्या लोकातून आपण परलोकात जातो, तिथे आपला गौरव होतो. भगवंतांनी हे अर्जुनाला सांगायचं कारण एकच आहे की क्षात्र धर्माला सोडून अर्जुनाने जेव्हा करुणावृत्तीला आलिंगन दिलं त्यावेळी कर्माचा त्याग करून संन्यास धर्माच्या गप्पा तो करू लागला. आणि म्हणूनच श्रीकृष्णांना परखडपणे अर्जुनाला हे सांगावं लागलं. हे सांगत असताना त्यांच्या मनातले भाव आपले ज्ञानोबाराय टिपतायत आणि त्याप्रमाणे अत्यंत मार्मिक दृष्टांत आपल्या समोर मांडतायत. हा गा साकर आणि दूध, हे गौल्य कीर प्रसिद्ध, परिकृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसेनीही जरी सेविजेल, तरी ते आळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. अरे अर्जुना, अरे साधका, साखर आणि दूध हे दोन्ही अत्यंत रुचकर, गोड, पौष्टिक म्हणून प्रसिद्ध आहेतच, परंतु ज्याच्या पोटात जंत झालेत, कृमी झालेत, अशा व्यक्तीने पथ्य पाळताना ते घेणं योग्य नाही. आणि तरी सुद्धा ते घेण्याचा त्याचा आग्रहच असेल तर ते सेवन करताना एक वेळ त्याला तेही गोड लागतील, परंतु त्याचा परिणाम मात्र हिताचा नसेल. ह्याचप्रमाणे कर्माचा त्याग करून संन्यास धर्माला धरून मी जर आचरण करायला लागलो तर ते माझ्या हिताचंच असेल. कारण का, तर त्यामुळे युद्ध टळेल,
नरसंहार टळेल, माझ्या हातून घडणारं पाप टळेल, ह्या कल्पनेत अर्जुन होता. म्हणून त्याला संन्यास धर्माच्या ज्या कल्पना आहेत, जो मार्ग आहे, तो जवळचा वाटायला लागला होता आणि क्षात्र धर्म आचरण्याला अवघड वाटायला लागला होता. माऊली हो, जेव्हा आपणही आपल्या स्वहिताचा, ज्याच्यात आपलं आत्महित आहे, त्याचा विचार करताना वाटचाल करतो, आपल्या समोरही अनेक आव्हानं येतात. अनेक स्पर्धांना, अनेक परीक्षांना, अडीअडचणींनाही तोंड द्यावं लागतं. परंतु आपलं ध्येय जेव्हा आत्महित, परमेश्वराची भक्ती हे ठरलेलं असतं आणि त्या ध्येयाकडेच दृष्टी ठेवून आपण वाटचाल करतो, त्यावेळी ती वाटचाल एखाद वेळेस कष्टप्रद वाटेल, पण त्याचा शेवट गोडच होणार, आनंदी आनंदच होणार. या स्वधर्माते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. ज्ञानोबा म्हणतायत, ह्याप्रमाणे विहित कर्माचं अनुष्ठान करताना जरी का आपले प्राण खर्ची पडले, हा देह ठेवावा लागला, तरी सुद्धा आपल्याला उत्तम गती मिळणार, यात काही शंका नाही. इहलोकात आणि परलोकात आपला गौरवच होणार. अर्जुनाला भगवंताचे हे विचार पटतायत. तो अत्यंत काळजीपूर्वक ते ऐकतोय आणि म्हणूनच आता तो भगवंतांना म्हणतो, ऐसे समस्त सुर शिरोमणी, बोलिले जेथ श्री शारंग पाणी, तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. हे जे तुम्ही सांगितले, ते सकळ कीर म्या परिसले, परी आता पुसेन काही आपले अपेक्षित. भगवंता, हे शारंग पाणी, तू जे बोलतोयस ते मी नीट लक्ष देऊन ऐकतोय. ते सकळ कीर म्या परिसले, अगदी बरोबर मी ऐकलंय. दोन्ही बाजूचा विचार कसा केला पाहिजे, योग्य अयोग्य काय, चूक बरोबर काय, आणि त्याच्यातून आपल्या हिताचं काय आहे तेच केलं पाहिजे, हे सांगण्याचा तुझा प्रयत्न आहे. ते मी नीट लक्षपूर्वक ऐकतोय आणि ते ऐकल्यानंतरच मला आता तुला काहीतरी विचारावंसं वाटतंय. मी विचारू ना, अशी विनंती अर्जुनाने परमेश्वराला केलेली आहे. आपल्याला या संवादाचा आनंद घेता येतोय आणि ज्ञानोबा राय वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत देऊन आपल्यासारख्या साधकांनाही मार्गदर्शन करतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.